500 लोकांनी आम्ही 28,000 कापल्या. इंग्रज म्हटले पेशवा मारायचा आहे, काय म्हणा आमच्या लोकांनी. You're a superhero. जय भीम भावांनो, आज तुमच्यासाठी खास एक नवीन ट्रेंडिंग टॉपिक घेऊन आलेलो आहे. तर 1 जानेवारी 1818 शौर्य दिन. तर भावांनो, या दिनानिमित्त आपल्याला स्टेटस तयार करायचा आहे. तर हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, कोठे स्किप करायचं नाही. कारण भावांनो, हा जो स्टेटस आहे तो खूप खास, कडक आणि खूप इंटरेस्टिंग सुद्धा आहे. हे ट्युटोरियल तुम्हाला पूर्ण बघितल्यानंतर समजून जाईल की हा स्टेटस कसा करायचा आहे. तर सरळ सोप्या भाषेत भावांनो आपल्याला हा स्टेटस तयार करायचा. तुम्ही पूर्ण बघायचा हा व्हिडिओ, कारण व्हिडिओमध्ये 2 स्टेपमध्ये पासवर्ड दिलेला आहे. तो पासवर्ड तुम्हाला मिळून जाईल आणि तुम्ही मटेरियल डाउनलोड करून एक्स्ट्रॅक्ट करायचं आहे. तर भावांनो, तुम्ही इंस्टाग्रामला खूप रील्स बघितल्या असतील, पण असा तुम्ही स्टेटस बघितला नसेल, तर तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे आजचा हा स्टेटस आणि ट्युटोरियल सुद्धा. तर हा व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर खरंच तुम्हाला समजून जाईल की हे ट्युटोरियल कसे केले आहे आणि हा व्हिडिओ सुद्धा कसा केला आहे. तर भावांनो, तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळून जाईल आणि तुम्ही लवकरात लवकर असे स्टेटस तयार करू शकताल. आणि भावांनो, तुम्ही इंस्टाग्राम आयडीला सुद्धा फॉलो करा, कारण ते न्यू ट्रेंडिंगच्या रील्स अपलोड करत असतो. जर तुम्हाला कुठल्या रील्सवरती ट्युटोरियल हवे असेल तर मला तिथे रील्स शेअर करा, त्याच्यावरती ट्युटोरियल घेऊन येत जाईल. आणि तुम्ही टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन व्हा, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. कारण तिथे न्यू ट्रेंडिंगच्या रील्सचे ट्युटोरियल अपलोड करत असतो, मटेरियल अपलोड करत असतो आणि एडिटिंग ॲप्लिकेशन सुद्धा अपलोड करत असतो. तर भावांनो, हा व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर समजून जाईल की स्टेटस कसा झाला आहे. तर तुमच्यासाठीच आज खास घेऊन आलेलो आहे. इंस्टाग्रामला, यूट्यूबला तुम्ही बघू शकता भावना, याच्यावरती ट्युटोरियल खूप कमी आहेत. तर मी हे ट्युटोरियल घेऊन आलेलो आहे. तर भावनो, तुम्हाला हा स्टेटस तयार करण्यासाठी CapCut ॲप्लिकेशन लागेल. जर तुमच्याकडे नसेल तर टेलिग्रामवरती दिलेले तुम्ही तिथे डाउनलोड करून घ्यायचं आहे. तर भावनो, चला आपण वेळ न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला CapCut ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे. तर भावांनो, पाहू शकता CapCut ॲप्लिकेशन मध्ये यायचं आहे. CapCut ॲप्लिकेशन मध्ये आल्यानंतर पाहू शकता तुमच्या समोर असं इंटरफेस दिसून जाईल. तर आपले प्रोजेक्ट आहे ते ओपन करायचं आहे. तुम्ही सुद्धा भावांनो न्यू प्रोजेक्ट वरती क्लिक करून घ्यायचे आणि ऍड करायचे. ऍड केल्यानंतर आता सॉन्ग एक्स्ट्रॅक्ट करायचं आपल्याला. तर प्लसवाला आयकॉन वरती क्लिक करायचं आहे आणि आपले सॉन्ग जे आहे ते सिलेक्ट करायचे आणि ऍड केल्यानंतर भावांनो तुम्हाला साईडला स्क्रोल करून घ्यायचं आहे. साईडला स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट ऍड म्हणून दिसून जाईल, याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. तर भावांनो, मी ऑलरेडी एक्स्ट्रॅक्ट ऍड केलेला आहे. तर त्या सॉन्गला आपल्याला बीट मार्क द्यायचे आहेत. तर या सॉन्ग वरती क्लिक करायचं, असे व्यवस्थित साईडला स्क्रोल करून घ्यायचंय. हे बीट्स दिसत असतील तर हे बीट्स तुम्ही अप्लाय करून घ्यायचे आहेत. जर तुम्हाला हे बीट्स अप्लाय करता येत नसेल तर त्याच्यावरती भावांनो ट्युटोरियल घेऊन येणार आहे. तर हे व्हिडिओ पूर्ण बघून तुम्ही बीट्स अप्लाय करू शकता. बीट्स अप्लाय केल्यानंतर ओके करायचे. ओके केल्यानंतर हे व्यवस्थित तुम्हाला झूम करून घ्यायचं असं दोन्ही बोटाने आणि पुन्हा तुम्हाला काय करायचं, आपले मटेरियल फोल्डर दिलेले ते ऍड करायचं आहे. तर प्लसवाला आयकॉन वरती क्लिक करायचे. मीडियामध्ये जाऊन भावांनो आपले मटेरियल जे आहे ते मटेरियल ओपन करायचे. तर भावांनो, पाहू शकता तुम्हाला सर्व टेक्स्टचे मटेरियल व्यवस्थित PNG तयार करून दिलेले आहेत आणि फोटो सुद्धा व्यवस्थित दिलेले आहेत. तर सर्वात पहिल्यांदा हा फोटो सिलेक्ट करायचा आहे, ऍड करायचा आहे. ऍड केल्यानंतर तुम्हाला भावांनो हा पहिला फोटो आहे आपला पहिल्या बीट मार्कला ठेवून घ्यायचा आहे. असं व्यवस्थित ठेवून घेतल्यानंतर आपले टेक्स्ट जिथून चालू होत्या तिथपर्यंत भावांनो आपला एक PNG फोटो ऍड करायचा आहे. तर व्यवस्थित तुम्हाला मी हे बीट्स तयार करून दिलेले आहेत. तुम्ही सुद्धा असे व्यवस्थित बीट्स द्यायचे आहेत आणि आपल्या सॉन्ग नुसार ते टेक्स्ट PNG ऍड करायचे आहे. तर आपलं पहिलं टेक्स्ट चालू होतं ते ऐकायचं आहे आणि व्यवस्थित तिथं फोटो ऍड करायचा आहे. तर प्लसवाला आयकॉनवरती क्लिक करायचं. आपला पहिला हा टेक्स्ट आहे, याच्यावरती क्लिक करा आणि ऍड करून घ्यायचा आहे. तर व्यवस्थित आपल्या पहिल्या बीट पर्यंत ठेवून घ्यायचा आहे. पहिल्या बीट पर्यंत ठेवून घेतल्यानंतर तिथून पुढे सर्व भावांनो बीट्सला आपल्या व्यवस्थित टेक्स्ट ऍड करून घ्यायचे. तुम्हाला व्यवस्थित दिलेलं मटेरियल मी सुद्धा टेक्स्ट ऍड करून घेतो. तर भावांनो, पाहू शकता आपल्या बीट्सला व्यवस्थित मी सर्व फोटो ऍड करून घेतलेले आहेत. तुम्ही सुद्धा असे फोटो ऍड करून घ्यायचे आहेत आणि शेवटच्या बीट्सला हा फोटो ऍड करून घ्यायचा आहे. तुम्हाला मटेरियल मध्ये दिलेला आहे, हो शेवटच्या बीटला ऍड करायचा आहे. शेवटच्या बीटला ऍड केल्यानंतर आता भावना आपल्याला ह्या सर्व बीट्सला इफेक्ट द्यायचे आहेत, सर्व फोटोला इफेक्ट द्यायचे आहेत. तर या बॉक्सवरती क्लिक करायचे. बॉक्सवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला भावना तुमच्या
तुम्हाला जो आवडतो इफेक्ट तो इफेक्ट इथे देऊ शकता. तर भावनो हा ट्रबलेन्स झूम हा इफेक्ट आहे ना, याच्यावरती क्लिक करायचे आणि ओके करायचे. ओके केल्यानंतर भावनो सर्व फोटोला हाच इफेक्ट द्यायचा आहे. तुम्हाला जर दुसरा देऊ वाटत असेल इफेक्ट तर तुम्ही दुसरा देऊ शकता. असं ओके करायचे. तर भावनो सर्व फोटोंना हाच इफेक्ट अप्लाय करा, नाहीतर तुम्हाला जो आवडतो तो इफेक्ट अप्लाय करायचा आहे. तर भावनो आता शेवटचा फोटो जो आहे तो शेवटच्या फोटोला इफेक्ट अप्लाय करायचा आहे. तर या फोटोवरती क्लिक करायचं आहे. या फोटोवरती क्लिक केल्यानंतर अगोदर याचा डुप्लिकेट करायचा आहे. डुप्लिकेट केल्यानंतर तो ओव्हरले करून घ्यायचा आहे. ओव्हरले केल्यानंतर भावनो तो खालच्या बाजूला ठेवून घ्यायचा आहे. कारण भावनो आपल्याला इथं तो दुसरा इफेक्ट याला अप्लाय करायचा आहे. भावनो हा व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगितलेले समजून जाईल. आणि इंस्टाग्रामला आणि यूट्यूबला सुद्धा भावनो याच्यावरती ट्युटोरियल तुम्हाला खूप कमी मिळून जातील. तर भावनो आपल्या चॅनलला सुद्धा खूप सपोर्ट करा. आपल्या चॅनल भावनो 7.6K आहे. पण भावनो तुम्ही आपला व्हिडिओ पूर्ण बघत नाही, मटेरियल डाउनलोड करता, पासवर्ड विचारता, मटेरियल सुद्धा भावनो तुम्ही डाउनलोड करून घेता, सबस्क्राईब करत नाही, आपले व्हिडिओ पूर्ण सुद्धा बघत नाही. तर भावनो आता हा फोटो खाली ऍड करून घेतल्यानंतर या फोटोवरती क्लिक करायचे आणि याचा रिमूव्ह बीजी करून घ्यायचा आहे. तर साईडला स्क्रोल करायचं असं व्यवस्थित रिमूव्ह बीजी वरती यायचे. ऑटो रिमूव्ह वरती क्लिक करायचे आणि ओके करायचे. ओके केल्यानंतर भावनो तुम्हाला काय करायचे, आता इथे की द्यायचं आहे. तर या फोटोवरती क्लिक करा. एंडिंगला की द्यायचं आहे आणि स्टार्टिंगला एक की द्यायचा आणि व्यवस्थित फोटो हा खालच्या बाजूला ठेवून घ्यायचा आहे. असं व्यवस्थित फोटो खालच्या बाजूला ठेवून घेतल्यानंतर आता कर्व द्यायचे. कर्ववरती यायचे आणि तुम्हाला इथं साईडला स्क्रोल करून घ्यायचे. क्यूब आउट हा कर्व दिसत असेल याच्यावरती क्लिक करा आणि ओके करायचे. ओके केल्यानंतर आता भावनो जो शेवटचा फोटो आहे ना, त्या शेवटच्या फोटोवरती क्लिक करायचे. ॲनिमेशन मध्ये जायचं आहे. ॲनिमेशन मध्ये आल्यानंतर हा रॉक वर्टिकल हा इफेक्ट दिसत असेल याच्यावरती क्लिक करून घ्यायचे आणि ओके करायचे. ओके केल्यानंतर भावनो आपला फोटो आणि इफेक्ट्स व्यवस्थित अप्लाय झालेले आहेत. तर आता आपल्याला इथं दुसरे इफेक्ट अप्लाय करून घ्यायचे आहेत. तर शेवटच्या फोटोच्या अगोदर यायचं आहे. इथं आल्यानंतर आपल्याला इफेक्ट अप्लाय करायचा आहे. तर इफेक्ट वरती यायचे, व्हिडिओ इफेक्ट मध्ये यायचे आणि तुम्हाला हा शेक इफेक्ट दिसत असेल भावनो याच्यावरती क्लिक करून घ्यायचे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला याचा स्पीड सुद्धा 2 ठेवायचा आहे आणि इंटेन्सिटी सुद्धा तुम्हाला 2 ठेवायचे आणि ओके करायचे. ओके केल्यानंतर भावनो हा इफेक्ट जो आहे तो पूर्ण फोटोला ठेवून घ्यायचा, शेवटपर्यंत ठेवून घ्यायचा आहे. शेवटपर्यंत ठेवून घेतल्यानंतर आता हे जे बीट्स दिसत असतील तुम्हाला, या बीट्सला व्यवस्थित व्हायब्रेशन फ्लॅश इफेक्ट द्यायचा आहे. तर पुन्हा तुम्हाला इफेक्ट मध्ये यायचं आहे आणि इथे तुम्हाला इफेक्ट सर्च करायचा आहे. व्हायब्रेशन फ्लॅश हा इफेक्ट इथे सर्च करून घ्यायचा आहे आणि हा सिलेक्ट करायचा आहे आणि ओके करायचे. ओके केल्यानंतर भावनो हा जो इफेक्ट आहे तो आपल्याला पहिल्याच बीटला ठेवून घ्यायचा आहे. असं व्यवस्थित इथं भावनो पाहू शकता, असं दिसून जाईल इफेक्ट. पुन्हा याचा डुप्लिकेट करून घ्यायचा आणि दुसऱ्या बीट मार्कला ठेवून घ्यायचा आहे. असं व्यवस्थित भावनो पाहू शकता इफेक्ट दिसून जाईल. तर सर्व बीटला हा इफेक्ट द्यायचा आहे आणि भावनो आपला टेटस जो आहे तो टेटस पूर्ण झालेला आहे. तर तुम्हाला अल्ट्रा एच डी वरती क्लिक करायचं आहे. रेशो जेवढा ठेवायचा आहे ते ठेवायचा, व्हिडिओ एक्सपोर्ट करायचा आहे. तर भावनो हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा. असे व्हिडिओ पाहिजे असतील तर मला इंस्टाला शेअर करा, रील्स त्याच्यावरती ट्युटोरियल घेऊन येत जाईल. तर भावनो आपल्या चॅनलला सपोर्ट करा, शेअर करा, लाईक करा आणि व्ह्यूज सुद्धा वाढवा. तर भावनो भेटू आपण पुन्हा नवीन दुसऱ्या व्हिडिओमध्ये.